हॅलो, एक नंबर. सगळं वाजलं होतं तेवढं सगळं वाजलं. लवकरात लवकर तुम्हाला जायचं आहे कारण उद्या कामधंदा जायवा. शनिवार असते वेगळी गोष्ट.
पहिला नमस्कार करूया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तू राजाचा तवसर लावित राहा, मी आपला बोलत राहतो. विषय काय? हा काय नाही विषय काय काय नाही. मंडळी, सोन्याचे दिवस काय म्हणतात लोककलेला? सोन्याचे दिवस काय म्हटलं जातं त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आजची वारी. त्याचं कारण, गुरुवारी वारी झाली, संध्याकाळी साहित्य संघात, शुक्रवारी झाली, काल संध्याकाळी इथंच झाली, काल सकाळी पण इथंच हाऊसफुल, आजचा पण हाऊसफुल, पुढचं पण हाऊसफुल आहे. आज 2 जिल्ह्यापुरता शक्तितुरा. आज खाली जर बॅनर बघितली तर 50% या लोककलेची. आज वाढला काय वरती वाटत असेल ना, आम्ही काय त्याच्यासारखा शक्तितुरा सादर नाही करू शकत, पण बिघडवू तर नाही शकत. बुवानी पण अप्रतिम बारीक केली आहे. तुम्हाला सर्वांना जो आपला फाटका बाप होता, आपल्यासाठी फाटका संत, आज त्याचा जून मधला 3रा रविवार हा राष्ट्रीय पितृदिन हा साजरा केला जातो. आणि आज आपल्या वडिलांचा दिवस. बुवा बरोबर बोलले की त्यांना कुठला दिवस नाही, वर्षाचे 12 महिन्यात त्यांच्यामुळे आपले दिवस आहेत, मान्य. पण एक कुठला तरी असा एक स्मृतीचा दिवस असा लागतो, तो आहे. काय म्हणतोय 2 शब्द ऐका. दादा अजून जरा येऊन द्या, आउटपुट दिसत नाही व्यवस्थित. आज मी आला बिल्ला माफ मानणार आहे. म्हणजे तुझ्याच मुळ पेटते चूल, नाही कष्टाला अंदाज. तुझ्याच मुळ पेटते चूल, नाही कष्टास अंदाज. कसून माती पोसतो नाती, माझा फाटका संत. जाणीला बाप जाने, पाहिला देव त्याने. जाणीला बाप जाने, पाहिला देव त्याने. कोरडाऊर करून घोर जलम त्याचा गेला. सुका वैशक ओला पोषक, आखाडी घामाचा ठोंबा. त्या घामावर उभी जिवंत हिरव्या भाताची लोंब. कधी हे सरतील पांगळे फिरतील, मनाशी एकच खंत. कधी हे सरतील पांगळे फिरतील, मनाशी एकच खंता. कसून माती पोसतो नाती, माझा फाटका संत. जाणीला बाबा जाने, पाहिला देव त्याने. तो आपला बाप सगळ्यात श्रीमंत या जगात, आदानीपेक्षा श्रीमंत आमच्यासाठी. अरे टायराच्या वाहना घालून ज्यांना आपल्यासाठी किमान त्यावेळेला पॅरागॉनची स्लीपर दिली, त्याला काय श्रीमंत बाप असेल. आणि त्याची आपण फोन एसी हॉल मध्ये बसलोय, 200-250 तिकीट काढलेलं आहे. आणि तो तिकडा दररोज फोन करून म्हणतोय, बाबा बरा आहे ना, कोणाच्या आल्यात नाही यायचं, कोणाच्या गेल्यात जायचं नाही, गाडी घोड्यातनं सांभाळून राहा. तुम्ही सगळेजण त्याच्यासाठी संपत्ती आहे. आणि स्वतःला जपायचं, तुम्ही स्वतःला जपायचं, कुणाच्या खरंच आल्यात गेल्यात जायचं नाही. कार्यक्रमाला खरंच स्वीकार. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. बुद्धी देवता श्री गणेश, बुद्धी देवता श्री गणेश, विद्या देवता एक शारदा माता, अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई दुर्गा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. आणि ज्यांचा वैचारिक वारसा या महाराष्ट्राने पुढे आणला आणि थोर प्रबोधन दिलं, त्या विचारांचे पायी आदरणीय शाहू फुले आणि आंबेडकर, मल्हारराव होळकर, यशवंतराव होळकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर, बाळूमामा, माझी आई नवलाई, आई विठलाई, आई मुंबादेवी,
नटेश्वर रंगदेवता धनीदेव रंगर सर्वांना नमस्कार करून कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे. ढोलकीपटू सिद्धेश बारगोडे सिद्धार्थ बारगोडे दिग्विजय गेले कीबोर्डला आहेत. सुरज मालपेकर बेंजूला आहे आणि विशाल करंबाई आमचे ऑक्टोपॅडला माझ्या गावची टीम सलग 4 कार्यक्रम करते आहे. आणि साऊंडला सालाबाद प्रमाणे परंपरेने राजोदा पड्याळ लव यू आणि माझी शाखा खेड तालुक्यातील पन्हाळजी गावाची जय बजरंगबली डान्स मंडळ पन्हाळजी घोडवाडी यांच्या समोर तुमच्या चरणाची धूळ मस्त केल्यावर कार्यक्रमाला सुरुवात केली आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. कार्यक्रम थोडा पालता होणार आहे पण घ्या सांभाळून. त्याच्यातनं आपण कुपट घेऊया. टेन्शन नॉट. आयोजक कोकणी युट्यूबर्स यांनी थप्पात मारलेला आहे हाऊसफुलचा. त्यांनी रजिस्ट्रेशनच करून ठेवलंय. कॉपीराईट घेतलेला सगळ्यांनी. युट्यूबरचं आयोजन म्हणजे हाऊसफुलच. सुनील डावल साहेब आणि अनिल गराटे माऊली आणि बाकीचे सगळे वांडर्स यांना आय लव्ह यू. मला परत तुम्ही निवडला, थँक्यू सो मच. या ठिकाणी संतोष कढेरे भाऊ आमचे गावावरून आलेले आहेत. रुपेश गोरे माऊली हा एक माणूस असा आहे ना आमचा ना त्यांचा मला काही कळतच नाही. वरेनो तुम्ही आलाव खडत ना, थँक्यू सो मच. शशिकांत माडवे शाहीर सुशांत गराटे आमचा तुऱ्याचा बुलंद आवाज. त्याच्यानंतर समीर बेर्डे आहेत एवढ्यातले. जयेश आमटे आहेत. सागर पंचाळ आहेत. राजेश शिवे आमचे बंधू आहेत. निखिल गुरव आहेत. माझा दिग्या भोवड आहे. शाहीर संतोष कोलापटे. अनिल उजाळ ग्रंथोपासक संदीपचे सावंत. शाहीर किरण गुरव. राधा वेलवणकर ताई शाहीर अंकुश गुरव यांची आमची कोचरीतून मंडळी आलेली आहे. शशिकांत मांडवे आणि आमचा घराण्याचा आधारस्तंभ शाहीर तुषार पंधरे नामवंत मंडळी आले. सर्वांना मानाचा मुजरा. आणि आता राहिला आमचं सप्तस्वरांचं राजेश निकम माऊली. मला काय काय बोलले विकांची लांबोरे मध्ये बोलले एवढं तरी बसलं पण ठीक आहे. गॉड आहे गॉड आहे. घरात तसं काय कोणी विचारित नाही मला. हेच कोण ना कोण विचारतं आपलं बरं वाटतं म्हणून आपला वाऱ्या घ्यायच्या म्हणतात. मोठे मोठे गार केलं म्हणतात. गंमत वगैरे लांब काय आमचं राजेश बुवा उभं जास्त किंमत मध्ये. बुवा किती जीएसटी लागली तुम्हाला? जास्त किंमत मध्ये किती लागली? 1.25 रुपये की 1.5 रुपये जास्त म्हणतात. जास्त किंमत मध्ये गावास ना आलेत ना वडापाव खाऊन आले. मानाचा मुजरा आमच्या विजय बुवांना मानाचा मुजरा. सगळ्यांना मुजरा झालेला आहे. आणि आता सुरुवात. यांना म्हणतात की शिवरंजनी राग सोडून तुमच्याकडे काय राग आहे? अरे राग मला लय येतो. वेगळा काय येतो? अरे लाल लाल कलरची वांगडी हा येतो. हा एक येतो. अरे मोठे मोठे घार गेलाय गंमत मध्ये लांबोरे गेला हिम्मत मध्ये. हा एक राग येतो. आणि तू नदी तो तारो फोटो पंचाल से. तू नदी तो तारो फोटो पंचाल से. तूने फोटो नदी 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 तो फोटो कॉपी पंचाल से. हा एक राग येतो. अरे किती राग देऊ सामने आ जाओ. किती राग येतो बघा. याला वाढ वडील आपला लंगोटी लांब त्यानं पैरेपान केलं. संध्याकाळी नाच केला. प्रश्न उत्तर फोडली. साकी बोलला. छंद बोलला. इथपर्यंत ग्रंथ उपासना आल्या आणि सगळं कवन आलं पद आलं. अरे हा कलगीतुरा सरे ह्या काय आमचा? अरे शक्तितुरा ह्या मग बुवानी एकदा यावं. मी जो आला दुसरा मारतो तसाच मारून दाखवावा. बुवानो आम्ही काय लते मंगेशकरचं काय भाषा आहे? अरे जेवढा जमता तेवढा करायला ना माऊली. मग आता मला व्हायचं मी कधी शीघ्र कोणी स्वतःला म्हटलेलंच नाही. कोण कोण लावतं. आता माझ्याकडे बॅटिंग आहे तुमच्याकडे बॉलिंग आहे. तुम्ही बॉलिंग करून दाखवा. नाही छक्का मारा तर बघित राहा. मग मला लिहता येतं यार. आणि मी काय म्हणतो मी लय वाईट गातो काय हो. व्हायचं येतं हो. गाडी मिलियन मध्ये गेली 10-15 मजाक मध्ये. सुरुवात करा हवी. किती उरलं? अरे जो संपलं ते संपलं. द्या काय तर
विद्यामूलं सद्गुरुपदं मन्त्रमूलं सद्गुरुर्वाक्यं मोक्षमूलं सद्गुरुकृपा चुकून गुराकडे गेलो होतो आणि चुकून असं काहीतरी केलं आणि बल्ला आला माझा स्वतःचाच बल्ला एवढा चुकून झालेला आला बरं उगत कशामध्ये कळीत जाता बरं बुवांचा 1857 पासून एकच आला बाई बुवांचा का नाही म्हणे बुवाने काय म्हणजे किती राग बुवाने मारला असं उद्या तर आमचं राहुल देशपांडेच्या बाजूला बुवांना बसवा लागणार आहे बुवाचा शक्तीचा झाला आता स्तवन छान गालेला आहे मुंबादेवरती बुवाने 1 नंबर गण पण भारी गालेला आहे आपलं स्तवन आज इथं एसीत बसलेलं आहे उद्या प्रत्येक जण कॉर्पोरेट मध्ये जाणार इन शर्ट करून एसी मध्ये बसणार कॉम्प्युटर मध्ये डेस्कटॉप वरती इंटरनेटशी जोडून मीटिंग वर्क फ्रॉम होम कुणाचा असेल मार्केटिंग मॅनेजर असेल कोणी इंजिनियर असेल वकील असेल गावासनं आम्ही आलेलो शिमग्याची पालखी खांद्यावर घेऊन गणपतीची आरती केलेली गुढीला गावात गेला राखणस गावात गेला आणि वाडीच्या पूजेस गावाला गेला परंपरा जपणारा दुवा असलेली आमची पिढी आणि तुमची आमची पाठ राखीन ती गावची पांढर तिच्या चरणाचे धूळ मस्त राखतो तुम्ही प्रत्येकाने आपले गावदेवीचा गावदेवाचं स्मरण करायचं आहे मी स्तवन गातोय देवगाव काळी चार गावदेवाशी माझं कसं सांगू अनोख नातं गावदेवाशी माझं कसं सांगू अनोख नातं गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं अरे गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं गावदेवाशी माझं कसं सांगू अनोख नातं गावदेवाशी माझं कसं सांगू अनोख नातं त्या मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं माझा अवघा विश्वास माझ्या गाव पांढरीवर नाव सदैव तुझ्या मुखात व्यापात नाव सदैव माझ्या मुखात गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं 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 काय सांगू नवलाई माझ्या
सुखाचा अंधारुण देवा अमृत जल पाणी शिंपडला संसारात देवा अमृत जल पाणी शिंपडला संसारात गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं 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 गाव देवाशी माझं गाव देवाशी माझं कसं सांगू अनोखनाथ गाव देवाशी माझं कसं सांगू अनोखनाथ गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं 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 बोल श्री गणपती गजानन राव देवी अखंड हरदासवारीचा अखंड बाबूरांगले घराण्याचा शंकर नारायण गुरव पवन विशाल रंगराम प्रभाकर गणपती बाप्पा धन्यवाद. प्रियांशी चेतन मांडवकर राजापूर शाहीर विकास नंबोरे यांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि वेदांत नात्रेसाठी आमच्या घटकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद ताई साहेब. त्याचप्रमाणे या ठिकाणी शंभूराजे घराण्यातील गोविंद नामदेव यांचे शिष्य कैलासवासी तुकाराम बुवा माळी यांचे शिष्य वस्ताद श्री काशीराम बुवा लाखंड अरे वा लाखंड बुवा आले व लाखंड परिवार हे कार्यक्रमाला हजर आहेत. शाहीर मानाचा मोजरा 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांनी दिलेलं आहे. धन्यवाद. गाव माहू तांबेडकरवाडी तालुका मंडणगड यांच्याकडून आमच्यासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे कुमार सूरज संदीप रहाटे यांच्याकडून बुवांसाठी तुऱ्याचा सजलाय साज ही फरमाईश गावातला माणूस विवलेकर. थँक्यू सो मच बुवा. तुमचा गण भारी आहे. अहो थोडंसं बोलून दाखवलं इतना तकलीफ यार तुमको होत आहे म्हणजे मी काहीच बोलायचं नाही काय सिंगल वारी करू काय जे वाटलं ते बोललं. बुवा तुम्ही सगळं आला 1857 एकच मारता बुवा आणि तरी पण तुम्ही मला सांगता यार रागात आहे बुवा तुमचं ना मी घर उन्हात बांधून पहिलं आपण कुठं लग्नाला गेलो आणि कुणाच्या त्या वराड्याने तुम्ही कळ काढला ना तर आपलं मग तक्रार करून मला मारतो मग आपण म्हणायचं आम त्याचं उन्हात घर बांधले आपल्याला लय भारी वाटायचं आणि नंतर कळलं फसवलं आली सगळ्यांना. हे घ्यायचं काय तुऱ्याचा सजला सर झांज ढोलकी होते बोलकी ढोलकी सारे जण अरे झांज ढोलकी होते बोलकी ढोलकी सारे जण साज संगीत बाज रंगीत आलं भरून मन अरे माझा तुऱ्याचा सजलाय साज त्यात नाचती अष्टगण
नाचली अष्टगण माझा तुऱ्याचा सजलाय साज त्यात नाचली अष्टगण माझा तुऱ्याचा सजलाय साज त्यात नाचली अष्टगण हो आणि पावसाची म्हणजे पावसासाठी विनवणी केली आहे चांगला विषय पण लास्टला बोलले गणपती बाप्पा पाठव पाऊस वारा आता ह्याच्यात चूक काढली तर मग परत त्यांना त्रास होईल तुम्ही असं मध्ये येत जावा तर सांगतो म्हणतो तर बुवा पाऊस वारा तुम्ही सांगितलं गणपती बाप्पाला पाठवून दे बुवा वारा ऑलरेडी आहे आम्ही घेतो काय मग नाकातनं काय घेतो आम्ही श्वासच घेतो ना बुवा म्हणतात गणपती बाप्पाला वारा पाठव आता तुम्ही म्हणता मी चूक काढतो बुवा मरून दे मी काय बोलतच नाही ते पैसे नाही काय एकच ध्यान आमचं झिमान ध्यान आणि पुढचं काय बारीक अक्षर जो मला दिसत आहे बाबल्या बाई यांकडून 101 रुपयाचं पारितोषिक बरं झिमन बुवा ना की मला ना तर बुवा म्हणतात गणपती बाप्पा पाऊस पाठव वारा ऑलरेडी आहे जास्त नको घरावरची कौलवेला जायची बाकी काय नाही तर बुवा ही चूक नाही चुकलं तर आय माय सॉरी बाबा उगत आता माझं झालंय माराण रे बोललं तर ह्याला राग येतो एक तर आमच्या आयोजकांनी दिला टाइम कमी गवळ्यानो माझा गवळी दादा मला हे असल्या सगळं आठवतं मला हाच राग येतो तर माझा गण बुवा बघा गण छान आहे आदिमाया श्रेष्ठ की शंकर श्रेष्ठ शिव श्रेष्ठ की माया श्रेष्ठ ब्रह्मा श्रेष्ठ की माया श्रेष्ठ हा भेद व काय विषय आणलाय बघा माझं एक गाणं आहे लेख सुखाचं नंदनवन लेख तुळा सरुंदावन घरात आली पोरगी जन्माला आली नाल्या दिवसाची बाई झाली 7व्या महिन्यात वड भरणी केली कुणी पेढा काढला कुणी बर्फी काढली डिलिव्हरी झाली लक्षात आलं पोरगी झाली फक्त दोघं खुश आई आणि बाबा बाकी नाही काय ओके ओके अभिनंदन असं करतात पोरगी झाली वर्षाची झाली पायात पैंजण खड्याचा केला गोकुळ घराचं झालं गोकुळ पोरगी गेली शाळेत बापसाचा काळीज वाघासारखा पोरगी हळूहळू आली वयात बापसाच्या काळजात चर्रकन झाला अरे आई बाहेरचं जग चांगलं नाही ना आणि मग ती पोरगी तिचं शिशू आपण काढलं त्या बापसानं काढलं आणि मग होतं लग्न आपलं सोन्यासारखी पोरगी कुणाच्या तरी पदरात अशी दिली जाते नुसती अशीच नाही त्या नवऱ्याचं पाय धुवायला लागतात कन्यादान करताना एवढी श्रीमंती वाडवडाला आमच्या पाठवून दिली ती काळी 5 नाव आहे स्केल यू नो मिस्टर डेरे you know actually I am in scale but they have some problems not boy इंग्लिश बोला बघू जरा इंग्लिश बोला बा माझ्यावर मला हा राग येतो मग आता बोला मग हा राग करून टाका बा गावठी माणसाला तुम्ही राग कसला म्हणता या 25 बाऱ्या राग येतात म्हणू लागल्या माझ्या शक्तिपुराच्या इतिहासातल्या सगळ्यात बाऱ्या मुंबईला लागल्या 25 माझ्याकडे आयोजकांनी काय हो जरा सारे गम करून दाखवा यमन मारून दाखवा तरच बारी फिक्स करतो अहो कुणी काय नाही चाललं तुम्ही फक्त या मी आलो नॉनसेन्स इंग्लिश बोलू जरा इंग्लिश हे जो रात काढेल मी ह्याच्यात आबी गिव्ह मी ब्लॅक थाईज प्लीज वाजवा लेख थोडं सुंदर लेख सुखाचं नंदनवन लेख तुळा सरुंदावन लेख टिपुराचं चांदण लेख गारव्याचं चंदन लेख टिपुराचं चांदण लेख गारव्याचं चंदन कलगीवात समयीची तुरा धूप आरतीचा विजय बुवा लक्ष द्या कलगी वाट समयीची तुरा धूप आरतीचा भेद विसरून पूजून दावा गणमालक या धरतीचा
भेद विसरून पूजून दावा गणमालक या धरतीचा. कलगी वाहत समयीची दूरा धूप आरतीचा. कलगी वाहत समयीची दूरा धूप आरतीचा. भेद विसरून पूजून दावा गणमालक या धरतीचा. भेद विसरून पूजून दावा गणमालक या धरतीचा. वेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा. वेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा. करुण सुचिर भोतांगोळी कलगी उंगळे गंधा गोळी. तुरा बिरा गुलाल होतो कलगीदाराची रांगोळी. कलगीदाराची रांगोळी कलगीदाराची रांगोळी. तुरा प्रकाशमय तो दिवा तो दाखला हो कीर्तीचा. तुरा प्रकाशमय तो दिवा दाखला हो कीर्तीचा. भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा. भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा. वेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा. वेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा. एक कडवं एक मोकळा एक अंतरावा त्याच्या पुढे अजून आहे. कलगी काकडी हिरवी गार तुराची बूड रुबाबदार. झाली सेवा मानून गोड हेच भक्तीच या सार. कलगिरी सिद्धी होऊन तुरा साजे मंगल मूर्तीचा. कलगिरी सिद्धी होऊन तुरा साजे मंगल मूर्तीचा. भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा. भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा. वेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा. वेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा. कलगी वाहत समयीची तुरा धूप आरतीचा. कलगी वाहत समयीची तुरा धूप आरतीचा. वेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा. 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 या ठिकाणी शाहीर आपण म्हणतो की आदिमाया श्रेष्ठ तो ब्रह्मा श्रेष्ठ आत्मा श्रेष्ठ. या ठिकाणी मी दोघांची म्हणजे ह्या दोघांशिवाय आत्मा म्हणजे काय आतला आत्माराम आपण त्याला सोल म्हणतो. आणि ही बॉडी ही शरीर ही माया ही शक्ती. आता जर आत्माराम सोडून गेला तुरेवाला सोडून गेला शक्तीला विचारतोय कोण. आणि ह्या आत्मारामच्या भोवती ही जर शक्ती हे शरीर जर सोडून गेलं तर त्या आत्म्याला विचारतोय कोण. म्हणून हा वाद मी इथं सोडवलेला आहे. त्याच्यानंतर बुवांची आली गवळण. बुवा म्हणतात बरोबर हाय काळा पण म्हणतात दिलवाला. यू आर राईट. यू आर करेक्ट. यू आर करेक्ट. नाव यू आर नॉट नॉनसेन्स. नाव यू आर करेक्ट. बरोबर ओळखला तुम्ही. मी असाच आहे. जशी माझी आधी माय जाईल तसा मी मागण्या जातो. तरच म्हणतो अरे लाल लाल कलरची वांगडी. एवढा प्रेमळ तुरेवाला कधी बघितला होता. अरे लय गुणाचा आहे. पण तुझ्यावर माझं प्रेम आहे. पण बाजूवाली आहेत ना काय काय माझी दुसरी आहेत जे सिनियर आहेत राधा ती पण माझीच आहे. पण एक मंदा नावाची जी आहे गवळण ना ती गडबड करते. बुवा एक साथ नमस्ते मला सगळं समजते. बुवांचं घर बांधूया उन्हात. मला म्हणतात लांब काय राजेश बुवा खडा की जास्त किंमत मध्ये. अरे बैल काय आणलाय काय जास्त किमतीचा काय गाय विकायला आले जास्त किमतीची. या बाजार वाटतो बैलांचा बुवा.
अगं यमन काळी 5 आय वॉन्ट ब्लॅक 5 आला पोरगा आला. खूप सरस थँक्यू सो मच. ए 25 नंतर एकत्र ये. तुझं नाव काय? एक नंबर कॉन्फिडन्स बघा. अगं यमंदा बंद कर धंदा बिन कामाचं उडायचं नाही. थाट माट करून मथुरेच्या बाजारीला चाललेले आहे. पण मी नमन नाही करणार ना. वया नको तुमच्या बाया माझ्या जो अंगात भरतात आणि म्हणजे नंतर अहो घरात बसून लगेच मग कमेंट या शक्तित्राचा वाटोळ केला. 4 वर्षात 4 प्रश्न फोडले. 4 वर्षात 8 प्रश्न फोडले तर नाही कोण म्हणी. त्या बायकांचा बाजार बंद केला का कोण म्हणत नाही. अरे हाऊसफुल बोर्ड का माझ्यामुळे एकट्या म्हणून आमच्या बुवांमुळे पण आहे ह्या कोण म्हणत नाही. आज कलगीतुऱ्याकडे परत प्रेक्षकाला ह्या कोण म्हणत नाही. नको नको बुवा बुवा मला काय जर बोलायचं नाही प्लीज प्लीज राजूभाई. माझ्या आवडीचा संजीवाला माझ्या जीवाचा शक्तीवाला आज त्यांच्यासमोर आज वर्षे आज करेल आज कलगीतुरा हाऊसफुलचा शो सादर करताना माझी पवित्र कलगीतुरा माझी पवित्र कलगीतुरा ही जर माझी माय असेल तर नमन माझी मावशी आहे. आणि त्या जर इथे एकत्र नाचत असतील तर प्रॉब्लेम कसला. हे पोरेनो हे ऐका तरी. ओ किती मिनिट आहे माझ्याकडं सोपली. हा किती मिनिट आहेत. घड्याळ सगळी बंद करून ठेवा. बोना सांगायचा नाही. बरं नमान सगळ्यांनी केला ना भाऊ. आमचं घराटे बुवा पण आलंय त्याने पण केला नाही. राजेश बुवानी पण केला नाही. एकदा शपथ द्यावा शपथ आई शपथ करा. आमचं ऋषी बुवानी केलं. आमचं झिमन बुवानी केलं. आमच्या संजय जोशी बुवानी केला. आमच्या सचिन धुमक बुवानी केला. प्रॉब्लेम सिर्फ मेरे को है. याला काय अर्थ राव यार तुमच्यातच आहे मी यार. मी हे पण सगळं बघतो ना यार. गणपीठ बघा ना माझे परमार्थाचे आहेत आत्मारामाचे गण आहेत. मी अभ्यास करतो व्हायचा हे पण बघा ना यार. एकाच गोष्टीवर काय तुम्ही असं पोट ठेवून राहता. गोवा एक शाखा वाजते. तिवरे बेडेगावचे सदाशिव गोरिले माऊली यांचे नातू सोहम संदेश गोरिले आता आले होते. 211 रुपये. प्रशांत जोगळे 100 रुपये गणासाठी थँक्यू सो मच. साई रत्न भजन मंडळ वडाळा यांच्याकडून ढोलकीपटू सिद्धार्थ बारगोडे यांच्यासाठी 200 रुपये. यांना देऊ नका ते पैसे मला देऊ. अभिजित चौगले 201 रुपये. बुवा नमन झालं पाहिजे. मी काय नमन करणार नाही बुवा. ओझरवाडी क्रिकेट क्लब शंभवणे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी आयोजित कलगीतुऱ्याचा महामुकाबला शनिवारी 27 तारखेला आहे. या शनिवारी आहे. आमचा बुवा सोबतच आहे. कृपया यावं सगळ्यांनी. आगय मंदा आगय मंदा बंद कर धंदा बिनकामाचं उडायचं नाही. अरे किती मिरवल्या शकण्या तरी तुला पाया पडायचं हाय. अरे किती मिरवल्या शकण्या तरी तुला पाया पडायचं हाय. किती मिरवल्या शेकण्या तरी तुला पाया पडायचं हाय. किती मिरवल्या शेकण्या तरी तुला पाया पडायचं हाय. मूळ प्रकृती सांगे सत्व तत्वाचा वाद. तत्वाचा वाद केलाय बाजार बंद करता काय त्याचा नाद. करता काय त्याचा नाद. मिटवून भांड लपवून तोंड चोरी तू काढायचं नाही. मिटवून भांड लपवून तोंड चोरी तू काढायचं नाही. किती मिरवल्या शकल्या तरी तुला पाया पडायचं हाय. किती मिरवल्या शकल्या तरी तुला पाया पडायचं हाय. किती मिरवल्या शेकण्या तरी तुला पाया पडायचं हाय. किती मिरवल्या शेकण्या तरी तुला पाया पडायचं
मी जे बोललो तुम्ही बोलत ना कमराच्या खालचा नाही कमराच्या वरचा नाही, आज तुम्ही बरोबर बोंबिवला राहिला, बरोबर बोंबिवर आलो तुम्ही. खूप छान गवळ, मला फार आवडली, पण माझ्याकडे ती लेखी नव्हती म्हणून मला हे बोलावं लागले. बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे का? थँक्यू. आपले दोस्त सुंदर आहे. या असं टोपीत ठेवू नका, लोक म्हणतात करणी करून येतात. नाही शपथ. हे दुसरा माझा ठेवतो ना तो इन द टोपी पुडी पुडी. नाही सॉरी नाही, थँक्यू, प्रेमासाठी थँक्यू. तर बुवा संत एकनाथ महाराजांचे शिष्य संत गावबा अथवा गावबा महाराज याने सूर्यनारायणाची भक्ती करताना हातात बांगड्या आणि पिवळी चोळी साडी चोळी नेसून स्त्री रूप धारण केलं होतं. त्याने संपूर्ण तन्मयतेने व भक्तिभावाने स्वतःला स्त्री मानून सूर्यदेवाशी विवाह केला होता अशी आख्यायिका आहे. बुवा उत्तर आहे, उत्तर देतोय मी. गावबा महाराज हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि तुम्ही म्हणताय ना ते प्रश्नाचं उत्तर आहे आणि त्याचंच ग्रंथ आहे. तर यांच्या गावबा महाराज नावाचं एक छोटंसं पुस्तक आहे, आपण त्याला ग्रंथ म्हणू, ते देखील उपलब्ध आहे. आता कसं मानायचं की नाही मानायचं तुम्ही बघा. माझा प्रश्न तोच आहे की जो नांगरी बळीराजा आहे, आपला शेतकरी आहे, तो शेतावर जाताना जोपर्यंत त्याच्या कमरेभोवती आकडी गोष्टी असेल तोपर्यंत त्याच्या कुठल्याच गोष्टीवरती अरिष्ट येणार नाही. हे वरदान कोणी दिलं एवढं सांगायचं. एक शेवटचं पद घेतो, एका अंतऱ्याचं, एका मुकड्याचं. पोरांनो एक लक्षात घ्या, थोडंसं बसा, 2 मिनिटात वारी संबोधन. आपण म्हणतो की हे जग असं चाललंय तसं चाललंय, पण एक सिरियस मॅटर काय झालंय सांगू? घटस्फोटाचं प्रमाण प्रचंड वाढलंय. आपल्या 80 वर्षाचं असलं काय नव्हतं. आपल्या 80 वर्षांनी कधी व्हॅलेंटाईन डे साजरा नाही केला, कधी आय लव्ह यू नाही बोलले एकमेकाला, कधी अॅनिव्हर्सरीचा केक नाही कापला, एकमेकावर फक्त चिडत, म्हातारा असा करतो, म्हातारा तसा करतो. पण जरा कुठं म्हाताऱ्याचं पाय दुखायला लागलं, पोटात या घ्यायला लागलं, म्हातारीचं कालवा होते. रात्रीची कुठं बाम काय लावील, गरम पाणी काय शेकील, लगेच पोरीला फोन करेल, काय बापूस काय असाच करतो बाई, जरा बघ ना, डॉक्टराकडे ये ना. केअरिंग, काळजी त्यांच्या मनात कधी विचार नाही आला त्याला आपण सोडून गेलं पाहिजे. किती श्रीमंती आहे ना. आणि आपण त्यांची पोरं आज कॉर्पोरेटमध्ये. प्रॉब्लेम काय माहिती आहे? इगो आला आपल्यामध्ये. आय एम ऑल्सो अर्निंग पर्सन, आय एम ऑल्सो अर्निंग वुमन. मी कमवते, मी खाते, मला काय गरज आहे याची. हा जो विचार आला ना, हा इगो आला म्हणून, आणि त्याच्यामुळे आलं. पण बायानो जेव्हा पाय दुखायचे सुरू होतील, डायबिटीस सुरू होईल, कमरकडलं या घेतील, बीपीचं होईल काय नो बायनो, तेव्हा समजेल येडा वाकडा माझा होता, पण माझाच होता. कारण तरुण असाल तोपर्यंत कोणतरी खांदा द्यायला येईल. जसं वय जाईल ना, खांदा सटकून जाईल. आपलं ते आपलं आहे, जपात आहे. एक शेवटचं गाणं म्हणतोय बुवा, मला हा राग येतो. जय घोषे ठिकाणी पालखी सजली मंदिरावानी, जय घोषे ठिकाणी पालखी सजली मंदिरावानी, ढोलावरची काठी गात माझ्या गाव देवाची गाणी. ही चाल आहे, माझीच चाल आहे. काय म्हणतोय? नका समजू ओझे भार, नका समजू ओझे भार, सरते शेवटीचा धार. नका समजू ओझे भार, सरते शेवटीचा धार. हेच आयुष्याचे सार, जपा सोन्याचा संसार. 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 नका समजू ओझे भार, नका समजू ओझे भार, सत्य आधार. नका समजू ओझे भार, सत्य आधार. हेच आयुष्याचे सार, जपा सोन्याचा संसार. हेच आयुष्याचे सार, जपा सोन्याचा संसार. हेच आयुष्याचे सार, जपा सोन्याचा संसार. असे बोलून माझी 45 मिनिटाची बारी संपवतोय. गोड मारून घ्या. आज जरा पळायचं होतं, कारण मुंबईच्या इतिहासातली सगळ्यात शॉर्टकट बारी होती 45 मिनिटातली. थँक्यू सो मच. आय लव्ह यू.